राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। 35,000 भरा आणि मिनी ट्रॅक्टर मिळवा। सामाजिक न्याय विभागाची योजना, बचत गटांना लाभ मिळणार, 90% अनुदान मिळणार आहे। 15 डिसेंबरपर्यंत गहू कांदा पीक विमा नोंदणीची संधी, वेळेत अर्ज भरल्यास मिळणार शेतकऱ्यांना लाभ। पीक विमा नोंदणीची अंतिम तारीख या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। लाडक्या बहिणींना मिळणार 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी, शासन पातळीवर हालचाली सुरू आहेत। डिसेंबर अखेरपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता। सोयगाव तालुक्यात हरभरा पिकावर घाटे अळींचा प्रादुर्भाव, शेतकरी त्रस्त, ढगाळ वातावरणाचा परिणाम, उत्पादनात घट होण्याची शक्यता। महाराष्ट्र गारठला, थंडीचा मुक्काम आठवडाभर वाढला आहे। बाजार समितीमध्ये केळीला 1100 रुपये भाव, शेतकऱ्यांना काहींचा दिलासा। भाव कमीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान, व्यापाऱ्यांकडून कमी दरामध्ये खरेदी। वन विभागाला बिबट्या पावला, 560 कोटींचे पॅकेज, 3 जिल्ह्यात 1800 रेस्क्यू सेंटर, नैसर्गिक आपत्ती घोषणा होणार। संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली मदत द्यावी, संत्राबाग शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 रुपये मदत मिळावी असे निवेदन खासदार महोदय यांनी दिले। बोगस सातबाऱ्यांच्या आधारावर बोनस घोटाळा, जमिनी शासकीय आणि सातबाऱ्यावर बनावटी, अकोला जिल्ह्यातील प्रकार। एका एकरात 25 ते 30 क्विंटल हळद उत्पादन, हळदीला सरासरी भाव 12,798 ते 13,675 दरम्यान प्रति क्विंटल आहे। जिल्ह्यात तिळांचे 100% अनुदानावर बियाणे वितरण, शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, पहिल्या अर्जदारास पहिले प्राधान्य दिले जाणार। आक्रमक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी केली रास्ता रोको आंदोलन, सोयाबीन खरेदीतील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना उद्रेक, प्रशासनाची उडाली तारांबळ, रास्ता रोकोत शेकडो शेतकरी सहभागी। साहेब दुर्गाचा आवाज ऐकला, आता 2120 शेतकऱ्यांचे काय, तर सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळेनात, रब्बी हंगाम संकटात, तक्रारीच्या सोडवणुकीत कंपन्याच्या प्रतिनिधीकडून निव्वळ फसवणूकच। ऊस तोडणी ओढणीचा शेतकऱ्यांना झटका, प्रति टनाला बसतोय 100 रुपयाचा फटका, ऊसतोड मजुरांची फजिती, शेतकरी हवालदिल, साखर कारखानदार निवांत, खुलेआम सुरू आहे लूट। नळ योजनेची कामे केली, निधीचा पत्ता नाही, निधी अभावी जल जीवन मिशन घर घर 741 पैकी 297 योजना पूर्ण झाल्या, वाशिम जिल्ह्यातील अपडेट। वर्षभरामध्ये सोने 45 तर चांदीचे भाव 60% वधारले, सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढली सोन्याची खरेदी, आज सध्या 1,29,000 रुपये तोळा सोन्याचा आजचा भाव आहे। घरकुल व मनरेगा योजनेमध्ये जबाबदारी निर्धाराबाबत अद्यापही निर्णय नाही, महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकारी आजपासून सामूहिक रजेवर। सिलेंडर बुक झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी मिळतोय ग्राहकांना, अनधिकृत विक्रेत्यांकडे मात्र हवे तितके सिलेंडर उपलब्ध। आधारचा पुरावा निराधार, हजारो जन्मदाखले रद्द होणार, परिपत्रक महसूल विभागाने केले जारी, अधिकारी करणार तपासणी। सफरचंदापेक्षाही शेवगा महाग झाला, 50 रुपयांना केवळ 2च शेंगा, लांबलेल्या पावसामुळे उत्पादन घटले, सामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले, शेवगा शेंग 200 ते 300 रुपये किलो। हिंगोलीच्या मोंढ्यामध्ये 200 क्विंटल सोयाबीनची आवक, प्रति क्विंटल 5,328 रुपये सोयाबीनला दर मिळाला, सोयाबीनची आवक घटली आहे। शहरी विकास निधीला आचारसंहितेचा ब्रेक, जिल्हा वार्षिक योजना ग्रामीण भागामध्ये 30% वितरण, हिंगोली जिल्ह्यातील अपडेट। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या, खासदारांचे संसदेसमोर आंदोलन। शेतपिकांच्या सुरक्षतेसाठी 248 गावांना मिळणार सौर ऊर्जा कुंपण, आमदार राजेश बकाने यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले, वर्धा जिल्ह्यातील गावांना हा फायदा होणार। मानोरा येथे युरियाच्या चढ्या दराने विक्री, कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत। लाडक्या बहिणीची अडचण आता दूर होणार, मदतीला ताई येणार, पती वडील नसलेल्या महिलांना देखील आता या योजनेचा लाभ मिळणार, 31 डिसेंबरपर्यंत करावी लागणार ई-केवायसी। पीक विमा नुकसान भरपाईसाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कालपासून उपोषण।
जळगाव जिल्ह्यामध्ये पारा थेट 9.4 अंशावर आहे. पुढील 15 दिवसात गारठा कायम राहणार. एकाच दिवसामध्ये तापमानामध्ये 3 अंशांची घट झाली. रब्बी पिकांना फायदा होणार, पण आरोग्य मात्र धोक्यात. सिलेंडरची मूळ किंमत 850 रुपये वसूल केले जाते 1200 रुपये. HP गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे. सोन्याने वर्षभरामध्ये दिले 67% रिटर्न्स. 2026 मध्ये 10 ग्रामचा भाव 1.5 लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज. चांदीने दिले 85% रिटर्न्स. विचारपूर्वक गुंतवणूक करण्याचा सल्ला. सततच्या महागाईच्या चिंतेने सोने चकाकले. उत्पादन घटले, हमीभाव देखील मिळेना. शेतकरी कोंडीत. खरीपातील नगदी पिकांची वाताहत. रब्बी पिकांपासून शेतकऱ्यांना आशा. ओंकार साखर कारखान्यांकडून ऊस बिलांचा 2,900 रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांची माहिती. लातूर जिल्ह्यातील अपडेट. येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फुलवल्या द्राक्षासह केळींच्या बागा. परतीच्या पावसाने कोलमडले कांद्यांचे गणित. कांद्यांची लागवड फक्त 23%च. आई या योजनेअंतर्गत 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज आता मिळणार आहे. आणि हे कर्ज तुम्हाला पाहिजे असेल, बिनव्याजी कर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर अपडेट दिली जाईल. धानाला कमी भाव, चिंतेत भर. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. उत्पादन खर्च भरमसाठ, मिळकत अपुरी. बळीराजा पुन्हा कर्जबाजारी. आजच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाला किमान 3,500 रुपये भाव मिळणं आवश्यक आहे. सध्याचे स्थिर भाव पाहता खर्च भागवणे देखील अपुरे ठरत आहे. सरकारने हमीभावाचा पुनर्विचार करून धान उत्पादकांना दिलासा द्यावा. चुकीचे पंचनामे. शेतकऱ्यांचा कोटा येथे रास्ता रोको. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. सोयाबीनच्या दरामध्ये तेजी. प्रति क्विंटल 4,500 रुपयांचा भाव. कांदा लागवड घटली. गव्हांचे क्षेत्र वाढणार. अवकाळी पावसांचा फटका बसल्याचा परिणाम. त्या लाडक्या बहिणीची अडचण आता दूर होणार. मदतीला अंगणवाडी ताई येणार. EKYC करण्याचे आवाहन करण्यात आले. 31 डिसेंबरपर्यंत EKYC करावी लागणार. जिल्ह्यातील 63,000 लाभार्थी शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी निधीत शिल्लक नाही, पण 1,320 शेतकऱ्यांच्या खात्यात 8.75 कोटींची रक्कम जमा करण्यात आली. यंदा थंडीमुळे गहू, हरभरा, मक्का, ज्वारींचा संमिश्र चतुरंग पॅटर्न. गिरणीचे आवर्तन मिळवण्यापूर्वीच मक्का बहरला. ज्वारीत कोळपणी तर गव्हामध्ये निंदणी सुरू. दुधाळ जनावरांसाठी मिळवा आता 50% अनुदान. आधुनिक प्रशिक्षण सुविधा देखील मिळणार. लाडक्या बहिणींना मिळणार 2 हप्त्यांचे पैसे एकाच वेळी, पण EKYC अनिवार्य. 10 दिवसात फुकटात पायलट बना. ड्रोन उडवून लाखो कमा. सोय रोजगारांची संधी आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण. 5 लाखांपर्यंत आरोग्य कवच. एकाच कार्डावर जन आरोग्य. आयुष्यमान योजना. लाभार्थ्यांची सोय. क्रेडिट कार्ड त्यानंतर तयार करून घेण्याची संधी उपलब्ध आहे. कमला भवनीचा पहिला हप्ता 2,850 रुपये जाहीर करण्यात आला. ऊस उत्पादकांच्या खात्यावर केली रक्कम जमा. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी दुर्गम भागातील बंद व अपूर्ण सोलर पाणी योजना सुरू करण्यावर भर. बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना दणका. बीड जिल्हा परिषदेची कारवाई. 18 कर्मचारी निलंबित. कर्मचाऱ्यांची दिव्यांगत पडताळणी आता होणार. बीड जिल्ह्यातील अपडेट. सेलू तालुक्यामधील 9 वाळू घाटांचा लिलाव. रात्रंदिवस JCBच्या सहाय्याने उपसा. नियम धाब्यावर वाळू उपसा सुरूच. परभणी जिल्ह्यातील अपडेट.